हाय हॅलो नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण या कथामालिकेचा तिसरा भाग पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. ईशाच्या वडिलांचा तो फोन म्हणजे एखाद्या विजेसारखा तिच्या अंगावर कोसळला होता. आदित्य, सदानंद कुलकर्णींचा मुलगा, ज्या घराण्याने अर्जुनच्या आईचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, त्याच घरात ईशाचं दान टाकलं जाणार होतं. ईशाचं डोकं सुन्न झालं होतं. अर्जुनने तिला बुलेटवर बसवलं आणि तो वाऱ्याच्या वेगाने पुण्याच्या दिशेने निघाला. वाटेमध्ये धरण परिसरातील तो निसर्ग, ती शांतता आता ईशाला टोचू लागली होती. तिने अर्जुनच्या कमरेभोवती आपले हात इतके घट्ट आवळले होते की जणू तिला भीती वाटत होती की आता या क्षणी कोणीतरी तिला ओढून नेईल. अर्जुनने आरशात ईशाच्या डोळ्यातले अश्रू पाहिले. त्याच्या काळजात सर्र झालं. त्याने एका निर्जन ठिकाणी बुलेट थांबवली. आसपास फक्त दाट झाडी होती आणि पावसाची हलकी रिपरिप पुन्हा सुरू झाली होती. ईशा, माझ्याकडे बघ. अर्जुनने तिला खाली उतरवून आपल्या मिठीत घेतलं. ईशा त्याच्या छातीवर डोकं ठेवून ढसाढसा रडू लागली. अर्जुन, बाबा असं कसं करू शकतात? त्यांना माहितीये की मी तुझ्यावर प्रेम करते. आणि आदित्य, त्या घरात मी कशी जाऊ शकेन जिथे तुझा अपमान झालाय? अर्जुनने तिची हनुवटी वर केली. त्याचे ओले केस तिच्या कपाळाला स्पर्श करत होते. ईशा, सदानंद कुलकर्णींना वाटते की ते तुला माझ्यापासून तोडून त्यांच्या घरात नेतील आणि माझा पराभव करतील. पण त्यांना माहीत नाही, अर्जुन ज्या गोष्टीवर एकदा आपला हक्क सांगतो ती गोष्ट मिळवण्यासाठी तो जगाशी भिडायला तयार असतो. त्याने हळूच तिचे ओले डोळे पुसले. त्याच्या स्पर्शामध्ये आज वेगळीच अस्वस्थता होती. त्याने तिला एका मोठ्या वडाच्या झाडाखाली नेलं, जिथे पावसाचा मारा कमी होता. अर्जुनने तिचे दोन्ही हात आपल्या हातामध्ये घेतले आणि तिच्या हाताच्या तळव्यावर एक प्रदीर्घ चुंबन घेतलं. ईशाच्या अंगावर शहारा आला. ईशा, आजची रात्र कदाचित आपल्यासाठी शेवटची शांत रात्र असेल. उद्यापासून युद्ध सुरू होईल. पण त्याआधी मला तुला सांगायचंय की तू माझ्यासाठी काय आहेस. अर्जुनचा आवाज खोल आणि मखमली झाला होता. त्याने तिला झाडाला टेकवलं आणि तिच्या अगदी जवळ आला. त्यांच्यातील अंतर आता संपलं होतं. ईशाचा श्वास जोरात चालू झाला होता. तिने आपले डोळे मिटून घेतले. अर्जुनने तिचे केस बाजूला सारले आणि तिच्या मानेवर आपले ओठ टेकवले. ईशाच्या तोंडातून एक हलकी आर्त हाक निघाली. अर्जुनने तिला इतक्या घट्ट विळखात घेतलं होतं की तिला स्वतःचं अस्तित्व त्याच्यात विरघळताना जाणवत होतं. त्या पावसाच्या आवाजात त्या झाडाखाली अर्जुनने ईशाच्या ओठांवर आपला हक्क सांगितला. ते केवळ एक चुंबन नव्हतं, तर तो जगाविरुद्ध पुकारलेला एक एल्गार होता. ईशानेही तितक्याच उत्कटतेने त्याला प्रतिसाद दिला. तिच्या हातांची बोटं अर्जुनच्या दाट केसांमध्ये फिरत होती. त्या क्षणी तिला ना तिच्या वडिलांची भीती होती, ना त्या सदानंद कुलकर्णींच्या शक्तीची. तिला फक्त अर्जुनचा तो उबदार स्पर्श हवा होता. तू फक्त माझी आहेस ईशा, फक्त माझी. अर्जुनने तिच्या कानामध्ये कुजबुजलं. त्याचे शब्द तिच्या मनात कोरले गेले. काही वेळाने ते पुन्हा पुण्याच्या दिशेने निघाले. पण आता ईशाच्या मनात एक नवीन जिद्द होती. अर्जुनच्या प्रेमाने तिला शक्ती दिली होती. ईशा जेव्हा घरी पोहोचली तेव्हा घराचं वातावरण एखाद्या स्मशानासारखं शांत होतं. तिचे वडील हॉलमध्ये सोफ्यावर बसले होते आणि समोर सदानंद कुलकर्णी चहा पित होते. ईशा आतमध्ये शिरताच तिचे वडील उभे राहिले. कुठे होतीस तू ईशा? आणि त्या मुलासोबत अशा अवस्थेत फिरताना तुला लाज नाही वाटली? वडिलांचा आवाज रागाने कापत होता. ईशाने सदानंद यांच्याकडे एक तिरस्कारयुक्त नजर टाकली. बाबा, ज्यांच्या समोर तुम्ही मला ओरडत आहात त्यांच्या पायाखालची जमीन या आधीच सरकली आहे. अर्जुनने यांना त्यांची खरी जागा दाखवून दिली आहे, म्हणून हे तुमच्या मैत्रीचा आडोसा घेऊन मला त्यांच्या घरात कैद करू पाहत आहेत. सदानंद हसले, पण त्या हास्यात क्रूरता होती. बघितलंस विश्वास, तुझ्या मुलीला त्या मुलाने कसं फितवलंय? ईशा बेटा, आदित्य खूप चांगला मुलगा आहे. तुला राणीसारखं ठेवेल तो. आणि तो अर्जुन, तो एक रस्त्यावरचा मुलगा आहे, ज्याला आपल्या बापाचं नावही नीट सांगता येत नाही. खबरदार, ईशा ओरडली. त्याचं नाव अर्जुन आहे आणि तो तुमचा भूतकाळ आहे, जो तुम्हाला आता सुखाने झोपू देणार नाही. तिच्या वडिलांनी संतापाच्या भरात ईशाच्या गालावर एक जोरदार थप्पड मारली. ईशा जमिनीवर पडली, पण तिच्या डोळ्यांमध्ये पाणी नव्हतं, फक्त आणि फक्त आग होती. आज तुम्ही माझ्यावर हात उचललात बाबा. आज आपल्यातील रक्ताचं नातं तुम्ही स्वतः तोडलत. आता मी फक्त अर्जुनची आहे.
तिच्या वडिलांनी तिला पकडून खोलीमध्ये नेलं आणि बाहेरून कडी लावली. लग्नाचा मंडप सजला ईशा. परवा तुझं आणि आदित्याचं लग्न आहे. तोपर्यंत तू या खोलीच्या बाहेर पडणार नाहीस. ईशाने खोलीतल्या आरशामध्ये स्वतःला पाहिलं. तिच्या गालावर वडिलांच्या हाताचे बळ उमटले होते. तिने हळूच आपल्या गालाला स्पर्श केला, जिथे काही वेळापूर्वी अर्जुनचे ओठ टेकले होते. तिने एक सुस्कारा सोडला. अर्जुन, मला वाचव. दुसरीकडे अर्जुनला ईशाच्या घराबाहेर उभ्या असलेल्या त्याच्या मित्राने फोन करून सगळी हकीकत सांगितली. अर्जुनच्या हातातील काचेचा ग्लास फुटला आणि त्याच्या हातातून रक्त वाहू लागलं, पण त्याला त्या जखमेची वेदना जाणवत नव्हती. सदानंद, तू माझ्या ईशावर हात टाकलास. आता बघ हा अर्जुन काय करतो ते. रात्रीचे 2 वाजले होते. ईशाच्या खोलीच्या खिडकीवर कोणीतरी दगड मारला. ईशाने दचकून खिडकी उघडली. खाली अंधारात अर्जुन उभा होता. त्याने दोरी वर फेकली. ईशाने ती दोरी खिडकीला बांधली आणि ती हळूहळू खाली उतरली. अर्जुनने तिला खाली उतरताच आपल्या मिठीत घेतलं. तू ठीक आहेस ना? त्याने तिचा तो लाल झालेला गाल पाहिला आणि त्याचे डोळे लाल झाले. हे तुझ्या वडिलांनी केलं? त्यांना सोडून दे अर्जुन, आता मला फक्त इथून लांब जायचंय, ईशा म्हणाली. अर्जुनने तिला बुलेटवर बसवलं. आज बुलेटचा आवाज नेहमीपेक्षा जास्त गरजत होता. पण जसे ते गल्लीच्या बाहेर पडले तशा 4 काळ्या गाड्यांनी त्यांचा रस्ता अडवला. गाड्यांमधून सदानंदचे गुंड बाहेर पडले. त्यांच्या हातात लाठ्या आणि साखळ्या होत्या. अर्जुन, ईशाला आमच्या हवाली कर आणि निघून जा, नाहीतर आज तुझी बुलेट इथेच रक्ताने न्हाऊन निघेल, एक गुंड म्हणाला. अर्जुनने ईशाचा हात घट्ट धरला. ईशा, डोळे मिटून घे आणि मला घट्ट धर. अर्जुनने बुलेट जोरात रेस केली आणि थेट गुंडांच्या दिशेने घातली. एका हाताने बुलेट सांभाळत आणि दुसऱ्या हाताने आपल्या जवळ असलेला एक स्टीलचा रॉड काढून त्याने गुंडांवर हल्ला केला. तो एखाद्या वाघासारखा लढत होता. ईशाने त्याला मागून घट्ट धरलं होतं. तिचा चेहरा त्याच्या पाठीवर लपलेला होता. अर्जुनने 2-3 गुंडांना अक्षरशः हवेतच उडवलं, पण एका गुंडाने अर्जुनच्या डोक्यावर मागून वार केला. अर्जुनच्या कपाळातून रक्ताची धार वाहू लागली. अर्जुन, ईशा जोरात ओरडली. रक्त डोळ्यांमध्ये जात होतं, पण अर्जुन थांबला नाही. त्याने त्या गुंडांचा गळा धरला आणि त्याला जमिनीवर आदळलं. माझ्या वाटेत जो येईल तो जिवंत परत जाणार नाही. तो राडा पाहून उरलेले गुंड पळून गेले. अर्जुनने कसाबसा स्वतःला सावरलं आणि त्याने बुलेट पुन्हा सुरू केली. ते पुण्याच्या बाहेर असलेल्या एका जुन्या मंदिरात पोहोचले. मंदिर डोंगराच्या कपारीत होतं आणि तिथे फक्त एक म्हातारा पुजारी होता. पाऊस जोरात कोसळत होता. अर्जुन रक्ताने माखलेला होता आणि ईशा पूर्णपणे भिजली होती. मंदिरातल्या देवाच्या प्रकाशात ते दोघे एकमेकांकडे पाहत होते. अर्जुन, तुला खूप लागलंय. ईशाने पदराने त्याचं रक्त पुसायला सुरुवात केली. अर्जुनने तिचा हात धरला. ईशा, आता मागे फिरण्याचा मार्ग नाहीये. या मंदिरात, या देवाच्या साक्षीनं मला तुला कायमचं माझं बनवायचंय. करशील माझ्याशी लग्न? ईशाच्या डोळ्यांमधून आनंदाश्रू वाहू लागले. तिने होकारार्थी मान हलवली. त्या पुजाऱ्याने मंत्र म्हणायला सुरुवात केली. अर्जुनने आपल्या जखमीतून निघणारं रक्त ईशाच्या भांगात भरलं. हा सिंदूर नाही, हे माझ्या प्रेमाचं रक्षण आहे ईशा. आजपासून तू ईशा अर्जुन कुलकर्णी आहेस. त्यांनी एकमेकांना हार घातले. मंदिराच्या त्या गाभाऱ्यात जिथे सुगंधित उदबत्त्यांचा धूर पसरला होता तिथे त्यांचं मिलन झालं. अर्जुनने ईशाला जवळ ओढलं आणि तिचं भिजलेलं शरीर त्याच्या रक्ताळलेल्या शरीराला स्पर्श करत होतं. आता आपण कुठे जाणार? ईशाने विचारलं. कोल्हापूरला, माझ्या आईकडे. तिथूनच या कथेचा शेवटचा अध्याय सुरू होईल, अर्जुन म्हणाला. पण त्यांना माहीत नव्हतं की कोल्हापूरच्या वाटेवर सदानंद कुलकर्णींनी मृत्यूचा सापळा रचला होता आणि ईशाचे वडील, त्यांनी आता बंदूक हातात घेतली होती. पुण्यापासून बरेच लांब आल्यावर पावसाचा जोर थोडा ओसरला होता, पण हवेमध्ये आता गारवा वाढला होता. अर्जुनच्या जखमेतून अजूनही रक्ताचा थोडा अंश टिपकत होता, पण त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं. ईशाने त्याच्या पाठीला घट्ट मिठी मारली होती. जणू तिला अजूनही विश्वास बसत नव्हता की ती आता अधिकृतपणे अर्जुनची झाली आहे. वाटेत एका जुन्या धाब्याजवळ असलेल्या एका छोट्या कौलारू रिसॉर्टवर अर्जुनने बुलेट थांबवली. इथे आपण काही वेळ थांबूया, तुला विश्रांतीची गरज आहे, अर्जुन म्हणाला. त्याचा आवाज थकलेला होता, पण त्यामध्ये ईशासाठी खूप माया होती. त्यांनी एक छोटी रूम घेतली. रूममध्ये गेल्यानंतर अर्जुनने दरवाजाची कडी लावली आणि तो दमून बेडवर बसला. ईशाने पाहिलं त्याच्या कपड्यावरचं रक्त वाळलं होतं. ती धावत त्याच्या जवळ गेली आणि त्याचे जॅकेट काढायला मदत करू लागली. अर्जुन, खूप दुखतंय का? तिने काळजीतून विचारलं. अर्जुनने तिचा हात धरला आणि तिला आपल्या जवळ ओढून मांडीवर बसवलं.
हे दुखणं काहीच नाही ईशा. तू आता माझ्यासोबत आहेस. हे सुख कोणत्याही जखमेपेक्षा मोठं आहे. ईशाने हळूच त्याच्या कपाळावरच्या जखमेला स्पर्श केला. तिच्या बोटांचा तो कोमल स्पर्श अर्जुनच्या काळजाला भिडला. तिने बाथरूममधून गरम पाणी आणि रुमाल आणला. ती अत्यंत हळुवारपणे त्याच्या जखमा साफ करू लागली. अर्जुन एकटक तिच्याकडे पाहत होता. दिव्यांच्या मंद प्रकाशात ईशाचं विझलेलं रूप अधिकच उजळून दिसत होतं. तिच्या ओल्या केसांमधून पाण्याचे थेंब तिच्या गळ्यावर आणि तिथून साडीच्या पदराखाली गडप होत होते. ईशा, अर्जुनने तिला साद घातली. ईशाने मान वर करून पाहिलं. तिचे डोळे प्रेमाने डबडबले होते. अर्जुनने रुमाल बाजूला ठेवला आणि तिचे दोन्ही हात आपल्या गळ्याभोवती गुंफले. आजपासून तू फक्त माझी आहेस. जगातील कोणतीही ताकद तुला माझ्यापासून तोडू शकणार नाही. त्याने हळूच तिचे ओले केस कानामागे सारले आणि तिच्या मानेच्या कोपऱ्यावर आपले ओठ टेकवले. ईशाच्या अंगावर शहाऱ्यांची लाट उसळली. तिने आपले डोळे घट्ट मिटून घेतले आणि अर्जुनच्या खांद्यावर आपली पकड घट्ट केली. अर्जुनचे हात आता तिच्या पाठीवरून फिरू लागले होते. त्याच्या हातांचा तो गरम स्पर्श ईशाच्या शरीरात वीज भरत होता. अर्जुनने तिला हळूच बेडवर झोपवलं. ईशाचं हृदय एखाद्या ढोलासारखं धडधडत होतं. तो तिच्यावर झुकला. त्यांच्या नाकाला नाक भिडलं होतं. एकमेकांचे गरम श्वास आता एकमेकांच्या चेहऱ्यावर आदळत होते. ईशा, मी तुला इतकं प्रेम देईन की तुझा भूतकाळ तू पूर्णपणे विसरून जाशील. अर्जुनने तिच्या कानात कुजबुजलं आणि तिच्या कानाच्या पाळीवर एक हलका चावा घेतला. ईशाच्या मुखातून एक अनामिक आर्तता बाहेर पडली. तिने अर्जुनला स्वतःकडे ओढलं. त्या रात्री त्या छोट्याशा खोलीमध्ये पावसाच्या आवाजात आणि दिव्यांच्या मंद प्रकाशात दोन जीव एकरूप झाले. अर्जुनने ईशाच्या प्रत्येक थेंबाला, तिच्या प्रत्येक श्वासाला आपलंसं केलं. तिचे भिजलेलं सौंदर्य आता त्याच्या प्रेमाच्या उभेत विरघळत होतं. ईशाने अर्जुनच्या उघड्या छातीवर आपलं डोकं ठेवलं. त्याच्या हृदयाचे डोके तिला संगीत वाटत होते. अर्जुनने तिच्या कपाळावर एक दीर्घ चुंबन घेतलं आणि तिला आपल्या मिठीत घट्ट सामावून घेतलं. अर्जुन, मला भीती वाटते, ईशा हळू आवाजात म्हणाली. कशाची? हे सगळं स्वप्न तर नाही ना? उद्या सकाळी जेव्हा डोळे उघडतील तेव्हा तू माझ्यासोबतच असशील ना? अर्जुनने तिचा चेहरा वर केला आणि तिच्या डोळ्यांमध्ये पाहत म्हटलं, हे स्वप्न नाही ईशा, हे आपलं सत्य आहे. आणि उद्या सकाळीच काय, तर जोपर्यंत माझ्या शरीरात शेवटचा श्वास आहे तोपर्यंत मी तुझाच असेन. त्या दोघांनाही माहीत नव्हतं की बाहेर काळोखात सदानंद कुलकर्णींच्या माणसांच्या गाड्या आता त्याच रिसॉर्टच्या दिशेने वळल्या होत्या. ईशाच्या वडिलांनी आपल्या माणसांना स्पष्ट आदेश दिले होते, त्या मुलाला खतम करा आणि माझ्या मुलीला जिवंत घेऊन या. पहाटेच्या वेळी जेव्हा सगळीकडे शांतता होती तेव्हा अचानक रिसॉर्टच्या पार्किंगमध्ये बुटांचा आवाज झाला. अर्जुनची झोप सावध होती. त्याने पटकन ईशाला उठवलं आणि तिच्या ओठांवर हात ठेवला. काही बोलू नकोस, ते आलेत, अर्जुनने अत्यंत गंभीर आवाजात म्हटलं. त्याने पटकन आपले कपडे सावरले आणि खिडकीतून बाहेर पाहिलं. 4-5 सशस्त्र माणसं रूमच्या दिशेने येत होते. अर्जुनने रूममधील लोखंडी रॉड हातात घेतला. ईशा, तू बेडच्या मागे लपून राहा, काहीही झालं तरी बाहेर येऊ नकोस, अर्जुनने तिला बजावलं. नाही अर्जुन, मी तुला सोडून कुठेच जाणार नाही, ईशा रडत म्हणाली. हा माझा आदेश नाही, हे माझं प्रेम आहे ईशा, तुला सुरक्षित ठेवणं ही आता माझी जबाबदारी आहे. इतक्यात दरवाजावर जोरात लाथ बसली. सदानंदचे गुंड आतमध्ये शिरले. अर्जुन एखाद्या क्रूर वाघासारखा त्यांच्यावर तुटून पडला. एका मागून एक वार तो झेलत होता आणि परत करत होता. ईशा बेडच्या मागून हे सगळं पाहत होती. तिचे हात भीतीने थरथरत होते. अर्जुनने 2 गुंडांना बेशुद्ध केलं, पण तिसऱ्या गुंडाने ईशाच्या दिशेने बंदूक रोखली. थांब अर्जुन, नाहीतर हिला आत्ताच्या आत्ता गोळी घालीन. अर्जुन थांबला. त्याच्या डोळ्यांमधून निखारे वाहत होते. तिच्या वाटेला गेलात तर याद राखा. आता तू आम्हाला सांगणार का काय करायचं ते? गुंड हसले. सदानंद साहेबांनी सांगितले, तुला मारून हिला आदित्यच्या स्वाधीन करायचे. त्याचवेळी बाहेरून एका गाडीचा जोरात हॉर्न वाजला. एक पांढरी जीप वेगाने आली आणि त्यातून एक वृद्ध पण करारी स्त्री उतरली. हातात तलवार घेऊन ती वाघिणीसारखी रूमच्या दिशेने धावली. ती होती अर्जुनची आई सुलक्षणा. माझ्या मुलाला आणि सुनेला हात लावणारा अजून जन्माला यायचा आहे, सुलक्षणा ओरडली. आता पुढे काय होईल हे तर आपल्याला उद्याच्याच भागात पाहायला मिळेल. तोपर्यंत आपल्या आजच्या भागाला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया उद्याच्या भागात. चलो बाय. हर हर महादेव.